औरंगाबादमध्ये आज एबीपी माझानं हुंडा विरोधी परिषदेचं आयोजन केलंय। मुलींच्या लग्नासाठी हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून गेल्या काही दिवसात मराठवाड्यात आत्महत्येचं प्रमाण वाढलं। इतकंच नाही तर वडिलांच्या डोक्यावरचं ओझं कमी व्हावं म्हणून लातूरच्या शीतल वायाळ या तरुणीनं स्वतःचं आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली। त्यामुळे हुंड्याच्या या कुप्रथेला मूठ माती मिळावी म्हणून एबीपी माझानं एक पाऊल पुढे टाकलंय। हुंडा प्रथेविरोधात एल्गार करत आज हुंडा विरोधी परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। औरंगाबादमधल्या या परिषदेत दिग्गज आपले विचार मांडणार आहेत। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आता आपल्या सोबत आहेत। कृष्णा, एबीपी माझानं हुंडा प्रथेविरोधात आवाज उठवला, एक महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे। आज औरंगाबादमध्ये जी हुंडा विरोधी परिषद होतीये त्या परिषदेचा नेमका अजेंडा काय आहे, कोण कोण यात सहभागी होत आहे? निश्चितच विलास, एबीपी माझा हे एक पाऊल पुढे टाकतंय की महाराष्ट्राला लागलेली ही अनिष्ट प्रथा जी आहे हुंड्याची, ही महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठीचा प्रयत्न एबीपी माझा करत आहे। आज औरंगाबादमध्ये याची पहिली परिषद होते आणि या परिषदेसाठी जे पाहुणे येणार आहेत नामांकित, ते आपली मतं मांडणार आहेत। जी यापासून व्यथित झालेली लोक आहेत, ज्यांच्या मनामध्ये ही खदखत आहे की हे नष्ट झालं पाहिजे, हे हद्दपार झालं पाहिजे, हा कलंक जो महाराष्ट्राला लागलेला आहे तो पुसून टाकला पाहिजे। आणि एक शीतल नाही तर अशा अनेक शीतलला आपलं आयुष्य या केवळ अनिष्ट प्रथेमुळे संपावं लागलं आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा अशी घटना होऊ नये यासाठी एक पाऊल एबीपी माझा उचलता आहे। आणि आजचा कार्यक्रम जो आहे तो देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहामध्ये संध्याकाळी 4 वाजता हा पार पडतोय, ज्याला प्रतीक्षा लोणकर उपस्थित राहत आहेत, त्यानंतर नीलम गोरे उपस्थित राहत आहेत, त्या आणि बीजी कोळसे पाटील आहेत, त्याचबरोबर अन्य देखील पाहुणे आहेत जे आपले विचार मांडणार आहेत। या परिषदेमध्ये तरुण मुली ज्या सहभागी होणार आहेत, ज्या शपथ घेणार आहेत की आम्ही यापुढे हुंडा घेणार नाही आणि देणार पण नाही, म्हणजे तरुण आणि तरुणी दोघंही या ठिकाणी आज शपथ घेतील। त्याचबरोबर जे लोक यात सहभागी होणार आहेत, अशी काही लोक आहेत ज्यांनी हुंडा घेतला परंतु त्यांना वाटलं की आपण काहीतरी चूक केलेली आहे, त्यांनी तो हुंडा परत केला। त्यांना नेमकं काय वाटलं हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत। आणि महाराष्ट्र केवळ औरंगाबाद पुरतं नाही तर एबीपी माझा महाराष्ट्रात ही चळवळ उभा करत आहे आणि त्याचा आज पहिला कार्यक्रम जो आहे तो औरंगाबादमध्ये देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहामध्ये होतोय। आणि सर्व लोक जे आहेत, ज्यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग आहे, मुलींचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग आहे, ज्यांना चिंता आहे की नेमकं काय करायचं, शिक्षण होऊन देखील हुंडा द्यावा लागतो, ही वाईट प्रथा महाराष्ट्रामध्ये आहे आणि शिकली सवरलेली लोक हुंडा घेतात, ही सुद्धा एक वाईट परंपरा आपल्याकडे आहे। आणि या परंपरेला हद्दपार करण्याची जाणीव सामान्य माणसाच्या मनामध्ये व्हावी आणि त्यासाठी हा एक पाऊल एबीपी माझानं उचललेला आहे। आणि खूप लोक याला प्रतिसाद देत आहेत, खूप लोक आम्हाला या परिषदेमध्ये सहभागी व्हायचंय त्यासाठी संपर्क करतायत आणि ही एक चळवळ उभा राहील अशी आपण अपेक्षा करूयात। आणि ह्या चळवळीसाठी एबीपी माझाचा हा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आज विलास औरंगाबादमध्ये हा पहिला कार्यक्रम होतोय। कृष्णा, खरं आहे गेल्या अनेक दिवसांपासून इथं ही सगळी प्रथा आहे, त्या प्रथेविरोधात अनेक सामाजिक कार्यकर्ते, तिथले शेतकरी, विविध संस्था लढत आहेत। पण आता मराठवाड्यात एबीपी माझाकडून जी ही सगळी आज परिषद होते त्या परिषदेला शेतकऱ्यांकडून, सामाजिक कार्यकर्त्यांकडून कसा प्रतिसाद मिळतोय या हुंडा विरोधी परिषदेला? अनिष्ट प्रथा मराठवाड्यात आहे आपल्याला मान्य करावं लागेल। सर्वसामान्य शेतकरी ज्याला वर्षाकाठीचं उत्पन्न ज्याचं जे 1 लाख आहे, त्या माणसाने कुठून आणायचा पैसा की मुलीच्या हुंडा देण्यासाठी 2-3 लाख रुपये कुठून आणायचा हा प्रश्न आहे। गेल्या वर्षी दुष्काळ होता, गेल्या वर्षी दुष्काळामध्ये असंख्य मुलींनी ठरवलं होतं की या वर्षी आम्ही लग्न करणार नाहीत। त्याचं कारण जितका दुष्काळ होतं तितकाच इथली ही अनिष्ट प्रथा देखील होती। त्यांना त्यांच्या वडिलांची व्यथा दिसत होती, समोरचं दुःख डोंगरा एवढं दुःख दिसत होतं आणि लग्न करण्यासाठी अशा प्रकारे जर हुंडा द्यावा लागत असेल तर त्यापेक्षा वाईट कुठलीच गोष्ट नाही। आणि सातत्यानं मराठवाड्यात 3-4 वर्ष दुष्काळ पडलाय, त्यामुळे या दुष्काळामुळे असंख्य मुलींची लग्न होऊ शकले नाहीत। त्याचं कारण फक्त आणि फक्त हुंडा आहे। लग्न कसंही होऊ शकतं, गेटकीन पद्धतीने लग्न होतं, साधं कुंकवामध्ये लग्न होतं, हे लग्नाला फारसा खर्च लागत नाही। त्यामुळे गेल्या 3 वर्षामध्ये मराठवाड्यात जी लग्न झालेली नाहीत त्याचं कारण फक्त हुंडा आणि हुंडाच आहे। आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावरती अशा प्रकारची प्रथा जी आहे ती जोपासली जाते, ती हद्दपार केली पाहिजे। सामाजिक चळवळीतले जे लोक आहेत ते त्यांच्या मनात याच्या विषयीची खंत आहे,
त्याहीपेक्षा महत्वाचं विलास, जी आज सहभागी होणारी मुलं मुली आहेत त्यांच्या मनात मोठ्या प्रमाणावरची ही खंत आहे, ती आज खतखत आहे, ती बाहेर पडणार आहे. आणि आपण अपेक्षा करूयात की यापुढे तरी जी पिढी आहे ती पिढी शपथ घेईल, मनाचा निश्चय करेल की मी हुंडा घेणार नाही. आणि ज्या लोक आहेत, ज्या इथे शेतकरी पण मोठ्या प्रमाणावरती विलास सहभागी होणार आहेत, त्यांच्या पण आपण व्यथा जाणून घेणार आहोत. त्यांच्या समोरचे काय प्रश्न आहेत या अनुषंगाने ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि सगळी लोक आज ठरवतील, आणि जे कोणी हे महाराष्ट्र एबीपी माझाच्या टीव्ही चॅनल समोर हे सगळं पाहतील ते सुद्धा ठरवतील. अशा प्रकारच्या आज इथे भावना व्यक्त होतील अशी आपण अपेक्षा करूयात. आणि इथून एक शपथ घेऊन लोक बाहेर पडतील आणि ही एक चळवळ म्हणून उभा राहील. ही चळवळ पुढे कायम राहील आणि महाराष्ट्रात एबीपी माझा हा प्रयत्न करतोय आणि त्यासाठीचा हा पहिलं पाऊल. नक्कीच हा जो हुंड्याच्या विरोधातला आवाज आहे तो एबीपी माझानं उठवलेला आहे आणि नवी पिढी तो स्वीकारेल आणि ही जी बेडी आहे अनिष्ट प्रथेची ती तुटून पडेल अशी आशा आपण करूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.